प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सविस्तर। युक्रेनमधल्या काही शहरांमध्ये कॉरिडॉर तयार करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। याच्याबद्दलचा निर्णय झाला आहे आणि आता त्याची लवकरच अंमलबजावणी होईल। हा ग्रीन कॉरिडॉर असेल आणि प्रामुख्याने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा कॉरिडॉर तयार करण्यात येतोय। सुमी, खार्किव आणि खेर्सनमध्ये हा कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे। रशियन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या संदर्भातला निर्णय झाला आणि त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, जेणेकरून सुमी, खार्किव आणि खेर्सॉन या भागातून अडकलेले सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थी इथून सुखरूपपणे बाहेर पडतील। हा मार्ग कशा पद्धतीचा असणार आहे? जो ग्रीन कॉरिडॉर असेल किंवा ह्यूमन कॉरिडॉर असेल आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे। सुमी खरं तर रशियाच्या सीमेला लागून असलेलं एक अतिशय मोठं शहर, इथे मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी सध्या अडकलेत। तिथून खार्किव हा सगळा रशियाच्या बॉर्डरला लागून असलेला भाग आहे आणि तिथून खालती थोडंसं पुढे गेल्यानंतर खेर्सॉन। या पूर्ण पट्ट्यामध्ये पुढच्या काही तासात कोणत्याही प्रकारचं शेलिंग होणार नाही, जेणेकरून या सर्व भागात अडकलेले भारतीय नागरिक इथून सुखरूपपणे बाहेर पडू शकतील। युक्रेनच्या अनेक शहरांमधले भारतीय विद्यार्थी मायदेशात आणण्यात केंद्र सरकारला यश आलं असलं तरी सुमी शहरात अद्यापही जवळपास 900 विद्यार्थी अडकून पडले। हिंसाचार आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुटकेत अनेक अडथळे येत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। Russia has announced ceasefire to open humanitarian corridor for two cities. One of them is Mariupol, which is 600 kilometers away from Sumy. Since morning, we are constantly listening to bombarding, shelling, street fights. We are afraid. We have awaited a lot, and we cannot wait anymore. युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची ही आर्त हाक। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची धुमश्चक्री सुरू आहे। या हल्ल्यानंतर हजारो विद्यार्थी युक्रेनच्या सीमा भागापर्यंत पोहोचलेत। मात्र युक्रेनच्या सुमी सारख्या अनेक शहरांमध्ये अजूनही विद्यार्थी अडकून पडलेत। या भागात मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना इथून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय। या विद्यार्थ्यांचा संयम आता सुटू लागलाय, त्यामुळे रशियाच्या सीमा भागात जाण्याचा निर्वाणीचा इशारा हे विद्यार्थी देत आहेत। We are just risking our life and we are just going to this border which Russia has opened. So this will be our last request and last video, guys. Just pray for us. सुमी शहरातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आपल्याला चिंता असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। रशिया आणि युक्रेनच्या सरकारनं या विद्यार्थ्यांना इथून बाहेर पडण्यासाठी तात्काळ शस्त्रबंदी करावी अशी मागणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे। दिक्कतें तो आ रही हैं, पर जब तक कि ये मतलब वहां पे कोई युद्ध विराम या वगैरह ना हो, मुश्किल होता है। अभी तो वो अंदर है, कैंपस के अंदर है, शेल्टर्स में जरूर एयर रेड वगैरह होती हैं तो सेफ हैं। हमें जो दिक्कत आ रही है वो है उस जहां से है वहां से थोड़ी दूर वहां शेलिंग हो रही है, और ऐसा ना हो कि वो निकाल ले और फिर वो कोई खतरे में आ जाए। रशिया आणि युक्रेनमधल्या या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर सुरक्षितपणे मायदेशात आणण्यात केंद्र सरकारला यश आलंय। मात्र त्याच वेळी सुमीसारख्या शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे परत आणण्याचं आव्हान सरकार समोर आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये आज एक नवीन ट्विस्ट आला, कारण रशियाकडून तात्पुरता युद्धविराम जाहीर करण्यात आला होता। याचं कारण होतं ते युक्रेनमध्ये अडकून पडलेले विविध देशांमधले नागरिक। स्वाभाविकपणे यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे। रशियानं याच नागरिकांसाठी युद्धविराम घेतला। 5 तासांच्या या युद्धविरामाच्या दरम्यान नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून देण्यात आला होता। रशियाकडून तात्पुरता युद्धविराम, 5 तास युद्धविरामाची घोषणा, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर। गेल्या 10 दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत। रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील वेगवेगळी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत।
रशियाच्या या हल्ल्यामुळे हजारो नागरिक सुद्धा अडकून पडले आहेत. या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनच्या मारियोपोल आणि वोल्नोवाखा इथल्या नागरिकांना बाहेर पडून देण्यासाठी तात्पुरता युद्धविराम घोषित केलाय. मारियोपोल शहरात 4 लाखांपेक्षा जास्त लोक अडकून पडले आहेत, तर वोल्नोवाखा शहरामध्ये अद्यापही 21,000 नागरिक अडकले आहेत. या ग्रीन कॉरिडॉरमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता येणार आहे. युद्धाची सर्वात मोठी झळ सुद्धा युक्रेनच्या नागरिकांना बसली आहे. अनेकांचे यामध्ये प्राण सुद्धा गेलेत, तर कित्येक जण जखमी झालेत. रशियानं युक्रेनच्या नागरिकांसाठी दिलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे नागरिकांच्या जीविताची हानी टळणार आहे. त्यामुळे या युद्धाच्या कचाट्यात अडकलेल्या नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता आपण थेट जाऊयात आपल्या मॅजिक वॉलकडे आणि हा जो ग्रीन कॉरिडॉर आहे तो कशा प्रकारचा असेल हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपले अडकलेले नागरिक जे आहेत ते सुखरूप कशा पद्धतीने येतील. हे आत्ता जे तुम्हाला दिसतंय हे शहर आहे ज्याची मागणी रशियन सरकारनं केलेली आहे. पण माफ करा, हे ते शहर नाही, डोन्स्टेकची मागणी रशियन सरकारनं केली आणि डोन्स्टेक शहर आहे ते हे आहे. पण जो कॉरिडॉर आहे तो सुमी, जिथे जवळपास 900 विद्यार्थी आत्ता अडकलेले आहेत, तिथून खार्किव हा अगदी रशियाच्या सीमेला लागून असलेला सगळा भाग आहे. आणि यामुळेच या 2 शहरांच्या दरम्यान जर का ग्रीन कॉरिडॉर झाला तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहजतेनं हे रशियन हद्दीमध्ये जाऊ शकतील आणि तिथून त्यांना सुखरूपपणे भारतात आणलं जाईल. आणि तिसरं शहर हे खालती आहे, अर्थात हा भाग. अर्थात या सगळ्या भागामध्ये जर का शेलिंग थांबलं, अर्थात अशा प्रकारचं आश्वासन रशियन सरकारनं, रशियन मिलिटरीनं भारत सरकारला दिलेलं आहे आणि अपेक्षा आहे की हा ग्रीन कॉरिडॉर हा इथे सुमीमध्ये अडकलेल्या आणि अन्य ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाचा असेल. आता मुळात या विद्यार्थ्यांना आणण्यात अडचण काय येत होती, तर हा रशियन सीमेला लागून भाग असल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात शेलिंग होत होतं. आणि कीव आणि खार्किव, म्हणजे खार्किव तर इथे आहे, पण कीवकडे जाणाऱ्या सेना सगळ्या रशियाच्या याच मार्गानं पुढे जात आहेत. आणि त्यामुळेच इथे विद्यार्थ्यांना बाहेर पडणं किंवा बाहेर पडायला परवानगी देणं हे अत्यंत धोक्याचं होतं. तसंच या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी खार्किव आणि रशियाच्या सीमेमध्ये नेण्याकरता बसेसची सुद्धा व्यवस्था लवकर होऊ शकली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे. अन्य ठिकाणून जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना सोडून पोलंड आणि अन्य ठिकाणी नेण्यात आलं त्यावेळेला मात्र ही सोय थोडीशी लवकर झाली होती. म्हणजे ते कीवमध्ये अडकलेले नागरिक होते आणि त्यांना या 2 दिशांना आणि हा मधला पोलंड या दिशांना जेव्हा रेल्वे, भुयारी रेल्वेचा वापर करण्यात आला आणि बसेसचा वापर करण्यात आला, तसं इथे मोठ्या प्रमाणात शेलिंग होत असल्यामुळे बसेस उपलब्ध झाल्या नव्हत्या. पण आता हा ग्रीन कॉरिडॉर झाल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना इथून व्यवस्थितपणे बाहेर पडता येईल. त्यामुळे मारियोपोल आणि हा सगळा भाग ग्रीन कॉरिडॉरचा भाग आहे. मला असं वाटतं की यातून आपल्याला काही गोष्टी समजणं हे अतिशय सोपं जाईल. आणि या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते आणि ही बातमी आहे व्लादिमीर पुतिन यांच्या एका नव्या भूमिकेची. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भातली या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे डोन्स्टक प्रांत हा रशियाकडे सोपवा, असं पुतिन यांनी म्हटलंय. अर्थात याची अधिकृत आणि औपचारिक पुष्टी रशियन सरकारनं केलेलं नाही, पण डोन्स्टक हा प्रांत जर का रशियाकडे दिला तर आपण युद्ध थांबवू, असं रशियानं म्हटलंय. अर्थात मगाशी आपण सुधीर देवरे जे युक्रेनमधले पहिले भारतीय राजदूत होते
त्यांचं असं म्हणणं होतं की युक्रेन हा प्रस्ताव सहसा मान्य करणार नाही, कारण एक एक शहर अशा प्रकारे जर का रशियानं मागायला सुरुवात केली तर मग युद्धविराम आणि हे सगळं संपवणं, रशियानं माघार घेणं याला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे युक्रेन याला कसा प्रतिसाद देतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल. पण एक मोठी मागणी रशियाकडून, व्लादिमीर पुतीनकडून ते डोन्स्टेक हा प्रांत रशियाकडे सोपवावा याची, आणि ही मागणी करण्यात आली आहे युद्धाच्या 10व्या दिवशी. तर पुतीन यांच्या ही जी नवी मागणी आहे त्यामध्ये युक्रेनच्या सोबतचं जे युद्ध सुरू आहे ते अत्यंत कठीण अशा परिस्थितीत पोहोचलंय. काही महत्त्वाचे निर्णय कदाचित दोन्ही देशांना घ्यायला लागू शकतात. युक्रेनमधून नाझीवादींना हद्दपार व्हावं लागेल आणि डोन्स्टेक ताब्यात द्यावं लागेल, तरच आपण युद्ध थांबण्याचा विचार करू, असं पुतीन यांनी म्हटल्याचं कळतं. डोन्स्टेक प्रांत ही युक्रेनची सीमा भागाला लागून आहे. तसंच रशियाला लागून हा जो भाग आहे डोन्स्टेकचा, इथे रशियाच्या आश्रयाखालील समर्थनार्थी असे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. या सगळ्यांच्याकडे डोन्स्टेक आणि लुहान्स्क हे जे 2 टापू आहेत या टापूला मिळून टोबान्स असं म्हणतात. 2014 मध्ये क्रिमियाच्या आक्रमणापासून या ठिकाणी चकमक घडतीये. रशियन बंडखोरांच्या आक्रमकपणामुळे डोन्स्टेकमध्ये 2014ला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चकमक झाली होती. आत्तापर्यंत 14,000 पेक्षा जास्त बळी या सगळ्या भागात गेले होते, मग ते रशियन असतील किंवा युक्रेनियन असतील. आणि त्यामुळे हा कायमच युद्ध प्रभावित अशा प्रकारचा भाग राहिला आहे. इथे राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांच्याकडे रशियन पासपोर्ट आहे. त्यांची भाषासुद्धा रशियन आहे, कारण रशियाच्या सीमेपासून जवळचा हा भाग आहे. पण डोन्स्टेकमधल्या बंडखोरांना पूर्वीही रशियानं मदत केली होती आणि आत्ताही असं म्हटलं जातं की डोन्स्टेकमध्ये अनेक जण असे आहेत की जे रशिया समर्थक आहेत आणि म्हणूनच रशियाला डोन्स्टेकवर ताबा पाहिजे. इकडे रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या सामान्य नागरिकांवर केलेल्या गोळीबाराचे अनेक व्हिडिओज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. यामध्ये युक्रेनचे सर्वसामान्य नागरिक जे रशियाच्या सैन्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर थेट समोरासमोर निशस्त्र नागरिकांवर रशियाचं सैन्य गोळीबार करत आहे. तिकडे खार्किवमध्ये नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी रस्त्यावर उतरत रशियन सैन्याचा जोरदार निषेध केला. साधारण एक 2 ते 3 तासांपूर्वीचा हा या भागात निघालेला मोर्चा आहे आणि हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर आणि सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. खार्किवमधली काही वेळापूर्वीची ही दृश्य मोठ्या प्रमाणात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली. Командир на Какого? авиационного. Какой части? 69882. Откуда сам родом? Прям родился, родом? म्हणजे युक्रेननं रशियन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला जातोय आणि त्या हेलिकॉप्टरच्या पायलटला पकडण्यात आलेला आहे. युक्रेनच्या सैनिकांनी या पायलटला पकडलं त्यावेळेचा हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत. Воинская часть где находится? Спасибо. Спасибо. Алексей Сергеевич. Должен. Командир на Какого? авиационного. Какой части? युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा ही मोहीम राबवण्यात येते. युक्रेनमधून 15 विमानांच्या माध्यमातून 3,000 भारतीयांची सुटका करण्यात आली. 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आत्तापर्यंत 13,700 पेक्षा अधिक नागरिकांना भारतात सुखरूपपणे परत आणण्यात आलंय. उद्या 11 विशेष उड्डाणं होणार आहेत. ती बुडापेस्ट, कोसिस, रझेझो आणि बुखारेस्ट इथून होणार आहेत आणि या उड्डाणांमधून साधारण 2,200 पेक्षा ते 2,500 पर्यंत भारतीय नागरिक
त्यांना मायदेशी सुखरूपपणे आणलं जाईल. आणि आता थेट जाऊयात मालवणी पोलीस स्टेशनच्या परिसरात. नारायण राणे यांचे वकील सतीश माने शिंदे हे बहुधा त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये होते आणि नारायण राणे आणि नितेश राणे हे दोघेही साधारण 1:45च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तेव्हापासून अगदी आत्ता काही वेळापूर्वीपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं. अर्थात या संदर्भातली जी मुख्य तक्रार होती ती महिला आयोगाकडे करण्यात आली होती. आपण पाहूयात सतीश माने शिंदे काय म्हणतात. हजर करायचं पण जरूर नाहीये. तरी राणे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही खुलासा केलेला आहे ते CBI मध्ये हजर करतील. परंतु ह्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे. कुठल्या आधारावर ते विचारतात अजून मला माहिती नाही. आणि हे असंच लढाई चालूच राहील. आणि DCPच्या सारख्या ऑफिसर असल्या किरकोळ मॅटरमध्ये इन्व्हेस्टिगेट करतोय म्हणजे तुम्ही इंटेन्शन काय आहे त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांनाच विचारा इंटेन्शन काय आहे त्यांचं. त्रास कोणी नाही देऊ शकत. फक्त सत्वायचा प्रॉब्लेम आहे त्यांचं. बसून त्यांना सत्वायचा प्रॉब्लेम आहे. काय चौकशी करण्यासारखं काही नाही आहे. काय जवळपास आता 8 तास झाले. काय विचारलं जाते तर तुम्ही ते पोलीस ऑफिसरना विचारायला पाहिजे की कुठल्या आधारावर तुम्ही त्यांना एवढा उशीर बसून ठेवलाय. ते पण सेंट्रल मिनिस्टरना ट्रीट करायचं अजून त्यांना काय मॅनरिझम्स नाहीये. त्यांना कुठे अजून वरतून सुद्धा आदेश येत आहेत का की अशा प्रकारे? मला वाटतंय असं. मला वाटतंय काही पॉलिटिकल दर 10-15 मिनिटांनी फोन घेतात, ऐकतात आणि परत येतात ऐकायला. पॉलिटिकल प्रेशर आहे म्हणजे चौकशी काही नाही. सगळ्या टाईपचे प्रेशर आहे. कोण त्यांना करतोय नंतर कळेल ना. CDR वगैरे काढतो आम्ही नंतर. चालू आहे. थँक्यू. आय कॅन्ट टेल यू. गाडी मेरा काय आहे. अरे चलो यार निकलो अभी. त्यामुळे सतीश माने शिंदे यांचं म्हणणं होतं की जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. मधूनच फोन घेतला जातोय आणि मग पुढच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. पण माहिती का पाहिजे याची कोणती ठोस कारणमीमांसा इथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे नाही असंही त्यांनी नमूद केलंय. मोबाईल मागे. आणि आता एक पुण्यातली एक महत्त्वाची बातमी. पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांच्या संदर्भातल्या काही आठवणींना उजाळा दिला. पवार कधी काय करतील याचा नेम नाही असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी कोणता किस्सा सांगितला पाहूयात. शरदराव आज एक विचारवंत म्हणून यशवंतरावांच्या नंतर नेतृत्व करणारे देशातले थोर नेते आहेत. पण त्यांच्या तारुण्यामध्ये ते व्रात्यपणा घेऊनच पुढे निघाले आणि आजही राजकारणामध्ये अधूनमधून तो व्रात्यपणा करण्याची सवय त्यांना आहे. ते कधी काय करतील काय नेम सांगता येत नाही. दरम्यान याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या राजकीय खलबतांच्या आठवणींना उजाळा दिला आणि उपस्थितांमध्ये एकच हशाही पिकला. इंदिरा गांधींनी मला डोळ्यात खुणवलं, ज्या बोलू नका. बाबू जगजीवनराव आहेत त्यांचा पुढं ज्या बोलायचं नाही, गप्प बसतं. झालं, गेलं त्यांचं तिकीट. त्याच्या आधी ते सरकारी नोकरी सोचली, त्यांना राजीनामा केला, पदही गेलं, नोकरी उमेदवारी केली. आलो मी परत विमानतळावर भेटले. खरं सांगतो माझ्या डोळ्यातून पाणी थांबले. त्यांनी त्यांची नोकरी सोडली, राजवली
तर त्याच्यात आणखीन एक गंमत होती. आंतरजातीय लग्न केलं आणि त्यामुळे म्हणले की आता हे सगळं सुशिक्षित घराची पत्नी नोकरी गेली, राहायला जागे फसून फसणं आणि हे सगळं संकट मी आणलं. आणि त्यामुळे सारखं मला हा अस्वस्थ होता घरी. मला विमानतळावर सांगितलं जाऊन द्या गेलं ते गेलं, आपण बघू, काम करू, काही चिंता नको. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.